पटक पटक के मारेंगे असं म्हणालेले आहेत भारतीय जनता पार्टीचे खासदार निशिकांत दुबे आणि त्यांनी हे म्हटलेलं आहे ते महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवरनं। इतकंच नाही तर महाराष्ट्रातले उद्योगधंदे नेमके कोणते, महाराष्ट्र नेमका कोणाच्या भाकरी खातोय, महाराष्ट्रातला जीडीपी नेमका काय आहे, जीडीपीतला वाटा नेमका काय आहे, असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केलेले आहेत आणि या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्याशी। सदावर्तेजी, आपण कायमच मनसेच्या विरोधात भूमिका घेत आलेला आहात। मनसेने जेव्हा जेव्हा विशेषतः मराठी भाषिकांचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा मनसेच्या विरोधी भूमिका तुमची दिसलेली आहे। मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की सध्या निशिकांत दुबे यांनी जे वक्तव्य केलंय त्याचं समर्थन तुम्ही करताय का, आणि करत नसाल तर त्याचा निषेध तुम्ही करताय का? एखाद्या स्टेटमेंटचा अन्वयार्थ लावून एखादी गोष्ट भडकवली जाऊ शकते। मला असं म्हणायचं आहे की श्रीमान खासदार दुबेजी आहेत, त्यांच्या जे मत आहे, जे मी माझ्या दृष्टीनं पाहिली, प्रत्येकाची एक दृष्टी आहे, त्यामध्ये एक त्यागा दिसला त्यांच्या मनामध्ये की संविधानिकदृष्ट्या हा देश आहे ना, हा वाटाघाटी करून घेतल्याच्या राज्य किंवा भाषेवर वाटाघाटी करून घेण्याची बाब नाही आहे। हा देश म्हणजे आपण गुणागोविंदाने सगळीकडे नांदता आलं पाहिजे, कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत। तसंच मुंबई म्हणा, बॉम्बे म्हणा, ही आर्थिक राजधानी आहे आणि या आर्थिक राजधानीला स्पष्टपणे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो, समर्थन आणि विरोध विचारण्यापेक्षा ही आर्थिक राजधानी कशी आहे, जसं पार्लमेंट दिल्लीमध्ये आहे, परंतु त्याचा अर्थनीती ठरवणारं जर कोणतं केंद्र असेल तर ते मुंबई आहे। तर ह्या आर्थिक राजधानीला घडवण्यासाठी देशभरातील, मग झारखंड, छत्तीसगड, बिहार, यूपी, इवन जे&के पासून ते केरळापर्यंत सगळ्या जणांचं योगदान आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं आहे की ही एक त्यांची भूमिका आहे। ही भूमिका हे सांगण्याची होती जे मला दिसलं। मी त्यांच्याशी चर्चा केली। तुम्हाला मी आता पहिलं माध्यम आहे, मी झीच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की मला माहिती नाही, लोक फक्त हवा में गोलियां मारना जानते हैं, जे उगीचंच काहीतरी म्हणजे क्लाउड्स निर्माण करायचा प्रयत्न करतात। मी थेट त्यांना दूरध्वनीवरून चर्चा केली। मी महाराष्ट्रातल्या मनाचं मन जे चाललेलं आहे, महाराष्ट्रामध्ये जे काही लोक तांदळातल्या खड्यासारखे जे काही म्हणजे स्क्रीनवर तुमच्या काही स्पेस घेत आहेत दुबेजींना समोर करून, त्यांची मतं मी तिथे त्यांना सांगितली, बोलून दाखवली। त्यावर दुबेजींनी जे संविधानिक दृष्टी आणि त्यांचं जे म्हणजे मराठीच्या बाबतीत त्यांचा विरोध आहे असं त्यांनी कधी त्यांच्या मुलाखतीत सुद्धा म्हणलं नाही। पण त्यांच्या मुलाखतीत त्यांनी धडधडीत असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र आमच्या भाकरी खातोय, महाराष्ट्राचं पोट हे आमच्यावर किंवा इतरांवर चालतंय, ते स्वतः काही कमवत नाही आहे, महाराष्ट्राकडे स्वतःची कुठली इंडस्ट्री नाही आहे। याच्याशी सहमत आहात का? आणि तुम्ही जर म्हणता की तुम्ही दूरध्वनीवरनं बोललेला आहात, त्यांना हा प्रतिप्रश्न तुम्ही विचारलात मराठी माणूस म्हणून, इथले नागरिक म्हणून? मी माणूस हिंदुस्थानी आहे। बरं, महाराष्ट्रातले नागरिक म्हणून तुम्ही त्यांना प्रश्न विचारलात का? नागरिकत्व भारताचं असतं, हिंदुस्थानचं असतं। महाराष्ट्रात तुम्ही राहता आहात, महाराष्ट्राचे नागरिक म्हणून तुम्ही त्यांना विचारलात का की मुंबईकडे तुम्ही इंडस्ट्री नाही म्हणताय, महाराष्ट्राकडे इंडस्ट्री नाही म्हणतायत, या प्रश्नावर दुबेजींचं काय म्हणणं होतं? मी तुम्हाला सांगतो की त्यांच्या मतामध्ये जे आहे कुठेही तेढ निर्माण करावं हा त्यांचा उद्देश नाही। काही गोष्टी जी आहेत ढोबळ मनाने सहज बोलणारी, म्हणजे बाबा हे असं करू नका रे, असं करू नका रे, तुम्ही टिपून मारू नका रे, तुम्ही हिंदूंनाच मारत आहात, हे असं ढोबळपणे सांगायचा प्रयत्न केला त्यांनी त्याबरोबर दुसरी गोष्ट हे सांगण्याचा प्रयत्न केला, ठाण्यामध्ये मारलं तुम्ही उद्धवच्या कार्यकर्त्यांनी, ते कोणत्या समाजाचे होते? ते हिंदू होते। याच्यामध्ये मीरा भाईंदरमध्ये मारलं, सगळ्यांनी बघितलं। व्हायलन्सचं कोणी समर्थन करणार नाही, ते कोणत्या समाजाचे होते? हिंदूचे होते। प्रतिप्रश्न तर कोणी करेल ना। प्रतिप्रश्न असा होता की माहिमात जाऊन, माहिमामध्ये कुणाच्या पक्षाचा आमदार आहे? उद्धवच्या पक्षाचा आमदार आहे की नाही? त्याच्या अगोदर कुणाच्या पक्षाचा आमदार होता? यांनी कोणत्या भाषेत बोलतात त्या मतदारांना जाऊन यांनी जाहीर करावं, शब्दावर सांगावं।
गणपतीची शपथ घ्यावी, गणपती बाप्पाची. म्हणजे माईममध्ये जाऊन मारहाण केली तर तुम्ही देखील त्याचं समर्थन कराल? मुद्दा मारहाणीचं, व्हायलन्सचं समर्थन नाही. मुद्दा देश की भाषा हिंदी भाषा, देश की भाषा हिंदी भाषा, देश की भाषा हिंदी भाषा. नाही, मुद्दा दुबेंच्या बोलण्यात भाषेपेक्षा सुद्धा जो खटकलाय महाराष्ट्राला तो हा आहे की महाराष्ट्राकडे स्वतःचं काही नाही. तुम्ही हे मानता का की महाराष्ट्राकडे स्वतःचं काही नाही आहे? महाराष्ट्राकडे कुठल्याही उद्योगधंदे नाही आहेत, इंडस्ट्रीज नाही आहेत, महाराष्ट्राचा कुठेही GDPत वाटा नाही आहे, असं तुमचं देखील मत आहे दुबेंप्रमाणे? मी आणि दुबेजींच्या बाबतीमध्ये आणि माझं मत जर तुम्ही कम्पॅरेटिव्ह विचारण्याची भानगड करण्यापेक्षा माझं काय मत आहे त्यांच्या मतावर मी स्पष्ट सांगतो. माझं मत स्पष्ट आहे. मुंबई, बम्बई ये भारत की इकॉनॉमिक कैपिटल है, हिंदुस्तान का इकॉनॉमिक कैपिटल है. आणि याच्यामध्ये देशभरातील सगळ्या कष्टकऱ्यांचा घाम आणि सगळ्यांच्या टॅक्सचे पैसे आहेत. बरं, मग हीच गोष्ट इतक्याच ठामपणाने दूरध्वनीवर तुम्ही दुबेंना सांगितलीत का? त्याच्यावर त्यांचं काय म्हणणं होतं? हे पहा, मी ज्या ठामपणाने त्यांना फोन लावून, मला असं वाटतं की महाराष्ट्रातला मी पहिला माणूस असेल की मी त्यांच्याशी थेट चर्चा केली. मी ठामपणे त्यांच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न केला की काय अंतर्मन आहे. अंतर्मन हेच आहे की ते अत्यंत पूजनीय मानतात शाहू महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना. तुम्हाला सांगतो अत्यंत नम्र आहेत ते. महाराष्ट्रातील म्हणजे जे प्रेरणास्थानं आहेत, जे प्रेरणा स्तोत्र आहेत त्यांच्या बाबतीमध्ये, त्याच्यामुळं जिथे छत्रपती शिवाजी महाराजांना ते प्रेरणास्थान मानतात, जिथे शाहू महाराजांना प्रेरणास्थान मानतात, मला असं वाटतं आहे की टनटन टोलवाल्यांनी की मामूनसोबत गळे मिळणाऱ्यांनी नको असणाऱ्या गोष्टींवर आता परत दुसऱ्या भाकरी भाजायचा प्रयत्न करू. ते जर नम्र असतील महाराष्ट्रातल्या प्रेरणास्थानांविषयी तर महाराष्ट्राचा हा त्यांनी अपमान केलेला नाही आहे असं तुम्हाला वाटत नाही की महाराष्ट्राकडे स्वतःचं काही नाही, आम्ही पटकून मारू असं त्यांचं म्हणणं आहे? इतर राज्यांमध्ये जर महाराष्ट्रातली माणसं गेली तर हा महाराष्ट्राचा अपमान नाही आहे, याबद्दल तुम्ही त्यांना विचारलं नाहीत? बघा, त्यांच्या बोलण्याचा अन्वय अर्थ लावू नका, त्यांच्या बोलण्याचा अन्वय अर्थ लावू नका. म्हणजे मग महाराष्ट्राने हे त्यांचं जे काही बोलणं आहे ते स्वीकार करायचं, तुम्ही देखील स्वीकार करताय असं म्हणायचं? नाही, स्वीकारायचं आणि नाकारायचं काय कुठे प्रश्न आला? ते ही इज अ कट्टर हिंदुत्ववादी, वो हिंदुस्तान की सोच का इंसान है. हिंदुत्ववाद्यांना महाराष्ट्राचा अपमान करण्याचा अधिकार आहे? कोणी अपमान केला आहे? छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी अत्यंत नम्रपणे त्यांनी आपलं भाष्य करताना ज्या प्रकारे लोकांसमक्ष त्यांचे विचार ठेवले, त्याच्यावरून मला नाही असं वाटत की महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये उलट त्यांनी सांगितलं, हो त्यांनी सांगितलं टॅक्स पेअर आहेत म्हणून. त्याच्यामध्ये वावगा काय मला नाही, त्यांनी असं म्हटलंय की महाराष्ट्र कोणता टॅक्स देतो, महाराष्ट्र आप कहाँ से टॅक्स देते हो, हा सवाल आहे त्यांचा, हा प्रश्न आहे त्यांचा. त्यांचं म्हणणं आहे की तुमच्याकडे माइन्स नाही आहेत, तुमच्याकडे कुठली इंडस्ट्री नाही आहे. त्यांना तुम्ही माहिती दिलीत का की महाराष्ट्रात कुठल्या इंडस्ट्री आहेत, महाराष्ट्रात कोणत्या माइन्स आहेत, महाराष्ट्राचा GDPमध्ये वाटा किती आहे, महाराष्ट्रातला शेती क्षेत्रातला वाटा किती आहे, याची माहिती तुम्हाला देखील आहे, तुम्ही दिलीत का? बघा, महाराष्ट्रातल्या GDP आणि मुंबईच्या GDPच्या बाबतीमध्ये एक स्वतंत्रपणे चर्चा होऊ शकेल. आणि त्यासोबतच मला तुम्हाला हे सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र द्रोही ते नाहीत. त्यांचं जे मत आहे की GDPच्या बाबतीत जर तुम्ही म्हणालात की इतका टॅक्स महाराष्ट्रामध्ये म्हणजे व्यावसायिक लोक देतात, एक लक्षात ठेवा, हे सत्य नाकारून चालणार आहे का की देत नाहीत का? आज व्यावसायिक, आज तरी उद्धवचे, राज ठाकरेंचे विचारात बदल होणं आवश्यक आहे. त्याचं कारण सांगतो. इंडस्ट्रीज आज कुठे गेल्यात, का गेल्यात? GDP मारण्याचं काम कोण करतं आहे? आमचा आज कष्टकरी, आज तुम्हाला सांगतो, तुम्हाला हे मान्य आहे का? म्हणजे मला गोंधळात टाकते तुमचे स्टेटमेंट. हे तुम्हाला मान्य आहे की महाराष्ट्र मागे पडतोय आर्थिकदृष्ट्या किंवा महाराष्ट्र इतर राज्यांशी स्पर्धा करू शकत नाही आहे, हे तुम्हाला मान्य आहे? दुबेंसारखंच तुमचंही मत आहे? नाही, महाराष्ट्र आणि मुंबई जे आहे ना, मुंबई एक असं सेंटर आहे की या देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबई. महाराष्ट्र आर्थिक राजधानी नाही. महाराष्ट्रामधलं जे हे आहे म्हणजे सरकारला येणारा रेव्हेन्यू असेल,
आणि मुंबईचा रेव्हेन्यू किंवा बजेट्स असतील, महाराष्ट्राचं एक बजेट आणि मुंबई महापालिकेचं बजेट, दोन्ही बजेट जे आहेत अत्यंत साम्य आहे. म्हणजे महाराष्ट्र एवढंच बजेट एका मुंबईचं आहे, लक्षात घ्या. आणि त्या अर्थानं ह्या मुंबईमध्ये तुम्हाला सांगतो 40% जवळपास, 40% जवळपास इतर राज्यातले म्हणजे डोमिसाइल्ड कष्टकरी आहेत, व्यावसायिक आहेत, उद्योगपती आहेत. आणि त्याच्यामुळं हे सगळ्या उद्योगपतींनी ढोबळपणे जर टॅक्स दिला 40% उद्योगपतींनी, तर एवढा मोठा रेव्हेन्यू जनरेट होत आहे. हे आपण स्वीकारलं पाहिजे ना. आपण दुबेंनी स्वीकारलंय का? पण त्यांनी तर बोलून दाखवलं ना की टॅक्स भरते म्हणून. नाही, त्यांनी असं म्हटलं की तुमच्याकडनं कुठला टॅक्स येतोय असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे तुमच्याकडनं म्हणजे आपण बघा, तुम्ही मराठी माणसं टॅक्स भरत नाहीत. नाही, बघा, हे मराठी हिंदी वाद पालिकेच्या गल्लीच्या निवडणुकीसाठी. नाही, तुमचं जे म्हणणं आहे की सगळ्यांनी मिळून ही अर्थव्यवस्था तयार केली आहे, यात काही शंका नाही आहे, यात कोणाला आक्षेप असण्याचं कारण नाही आहे. पण हा मराठी जनांचा आणि पर्यायाने महाराष्ट्राचा अपमान नाही का, याचा निषेध तुम्ही करता का? मला वाटतंय की ढोबळपणे जी माणसं सहज सामान्य भाषेत बोलतात आणि ते आपलं मत व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही हिंदूंना मारत आहात, तुमची हिंमत आहे का माहीममध्ये जाऊन बोलण्याची. त्याचबरोबर त्यांनी इतरही उदाहरणं दिले इतर राज्यातले. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे त्यांचं स्पष्ट चिंतनातून, त्यांच्या एका म्हणजे वेदनेतून की तुम्ही मारत आहात, तुम्ही हिंदूंना मारत आहात, हे कुठेतरी थांबवा रे, हे कुठेतरी थांबवा. काही जे संघटनेचे लोक आहेत, काही राजकीय पक्षाचे लोक आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी एक त्र्यागा करून सांगितलेलं आहे. त्यामुळं तुम्ही एका त्र्यागा करून बोललेल्या गोष्टींना, बरेच वेळेस त्र्यागा केलेल्या गोष्टींना त्र्याग कशाला म्हणतो? एक माणसाला असं वाटतं की अरे काय करताय तुम्ही एका हिंदूंना मारताय. अरे राम जन्मभूमी कुठे आहे? उत्तर भारतातच आहे ना, UP-मध्येच आहे ना राम जन्मभूमी. बुद्ध गया कुठे आहे? बोधिसत्व. म्हणजे हिंदूतरांना मारलेलं त्यांना चालणार आहे? नाही, कसं काय? ते तर बोलले ना, वारंवार हिंदूंना मारताय असा जो उल्लेख करण्यात येतो, किंवा माहीममध्ये जाऊन हिंमत असेल तर मारा, अशा पद्धतीचं त्यांचं जे वक्तव्य आहे त्याचंही तुम्ही समर्थन करताय का? मी जे हिंदू राष्ट्र विरोधामध्ये वागतील त्यांना कायदेशीर धडा शिकवला पाहिजे या मताचा मी व्हायलन्सचं समर्थन करत नाही. मारा असं कुणी म्हणत नाही, तेही म्हणले नाहीत मारा असं. त्यांनी कुठं व्हायलन्स करा असं म्हणलेलं नाही. त्यांनी उलट व्हायलन्सचा निषेध केला. निषेध करत असताना त्यांनी त्र्यागा करून बोलले. आणि मला असं वाटतं जेव्हा त्र्यागा करून बोलले त्यांचा उद्देश साधा सोपा आहे. एक तर उद्देश हा आहे की तुम्ही हिंदूंना मारणं बंद करा, तुमच्यात हिंमत असेल तर तिथून दाखवा. मी सुद्धा म्हणतो तुमच्यात हिंमतच आहे ना मराठी बोलायची, तर मला सांगा, छातीवर हात ठेवून जे कोणी पुढारपण करतात ते क्रॉफर्ड मार्केटमध्ये गेल्याच्यानंतर कोणती भाषा बोलतात? छातीवर हात ठेवून सांगायचं प्रत्येकानं. कुणी तुम्हाला सांगतो तुमच्या सकट, तुम्ही पत्रकार हिरापन्नामध्ये गेल्याच्या नंतर छातीवर हात ठेवून शपथ खाऊन सांगायचं गणपती बाप्पाची की तुम्ही हिरापन्नामध्ये जाऊन कोणती भाषा बोलता. सांगायचं तात्पर्य जमतंय, दिसतंय, शोभतंय असं राजकारण, संकुचित राजकारण काही लोक करतात. तुमचं जे म्हणणं आहे की ते जे काही बोलले ते त्रागा करून बोलले, म्हणजे महाराष्ट्राविषयी, त्यांच्या आर्थिक प्रगतीविषयी, महाराष्ट्राच्या ते जे काही बोलले, जे काही बरळले ते त्रागा करून बरळले म्हणून त्यांना क्लीन चिट देता येईल? कोण क्लीन चिट देणार? म्हणजे तुम्ही त्याच्याबद्दल काही आक्षेप दर्शवत नाहीये म्हणून? आक्षेप म्हणजे आक्षेपार्ह वक्तव्याला आक्षेप होईल ना. आक्षेपार्ह वक्तव्य तुम्हाला वाटत नाही? मी लक्षात घ्या, मी त्यांच्या स्टेटमेंटला काउंटर करा किंवा नका करू असं म्हणत नाही, कुणालाही म्हणत नाही. परंतु त्यांचं जे मत आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांना अत्यंत वंदनीय ते मानतात, शाहू महाराजांना वंदनीय मानतात. ते तुम्हाला उदाहरणं देतात की ह्या ठिकाणी बघा. त्याचबरोबर आर्थिक राजधानी आहे म्हणून टॅक्स पेअरवर ते बोलतात. याचा अन्वय अर्थ काढावा आणि राजकारणाच्या पावसाळ्यामध्ये आपण आपल्या पद्धतीने त्याचे अर्थ काढावेत. राजकीय फायद्यासाठी, राजकीय हितासाठीचे आपण फ्लड्स आणावेत, म्हणजे पुरं आणावेत. जसं राजकीय पूर येतो आता निवडणुकीच्या आधी, तसा राजकीय पूर आणायचा. जसा आमच्या राजभैयानं आणला. आमचा राजभैया आहे ना इथे, राज ठाकरे, आमच्या राजभैयानं जसा पूर आणला
म्हणजे लहान मुलांना शिक्षणापासून कसं एका भाषेपासून वंचित ठेवायचं आणि तो फ्लड आणला. तुम्ही जे राज ठाकरेंना म्हणताय राज भैया, जसं तुम्ही म्हटलात आता भैया की असतात आमचे नाही, दुबेंच्या या सगळ्या त्रागाकडे भैया आपण नहीं तो फिर वो बोलूंगा मैं, तुम क्या चाहती हो, मैं ये बोलूँ उनको, अन्ना बोलूँ, अन्ना बोलता हूँ, क्या बात है. अरे भाई विविधता में है एकता और विविधता इस देश का अंग है. हाँ, आपण गुजरात आपल्या नॅशनल अँथममध्ये आहे की नाही शब्द. तुमच्या भाषेतले राज भैया असो नाही तर राज अण्णा असो, दुबेंच्या वक्तव्याला जर तुम्ही त्रागा आणि त्याच्यानंतरचा अन्वयार्थ काढा असं तुम्ही जर म्हणत असाल, तर राज ठाकरेंची सुद्धा वक्तव्य किंवा एकंदरीतच ठाकरे बंधूंची वक्तव्य मराठी भाषेच्या संदर्भातला त्यांचा त्रागा म्हणून तुम्ही जसं आता दुबेंचं वक्तव्य समजून घेताय तसं ते तुम्ही समजून का नाही घेत. म्हणजे दुबेंच्या बाबतीत तुमची जी प्रतिक्रिया आहे ती समजून घेण्याची असते, तर ठाकरेंच्या बाबतीतली प्रतिक्रिया जी त्यांची मराठी भाषेच्या आग्रहाची आहे ती समजून घेण्यासारखी का नाही. महाराष्ट्राचं वाटोळं करायचं आणि समजून घ्यायचं का, काय म्हणजे कशामध्ये काय करावं याचं तारतम्य आहे का. हां, आपण लेकरांच्या शिक्षणाची हानी करत निघालोत. हां, आणि समजून घ्यायचं का. दुबेंचं वक्तव्य जे महाराष्ट्राचा त्यांची बरोबरी होत नाही. बघा लक्षात ठेवा, राज ठाकरेंचं वक्तव्य हे लक्षात घ्या. कसं व्हिडिओ बनवायचा, व्हिडिओ कधी बनवू नये, कसं कानशिलात मारावं, हे सगळं व्हायलन्सिव्ह आहे. दुबेंचं म्हणणं असं नव्हतं की कुणीतरी जाऊन मारा म्हणून दुबेजींचं. राज भैयाचं कसं होतं. पण ठीक आहे, मात्र दुबेंच्या फोन कॉलमध्ये या दूरध्वनीमधल्या संभाषणामध्ये दुबेंचं जे काही अज्ञान किंवा त्यांना जी काही माहिती नव्हती महाराष्ट्राच्या बाबतीतली ती तुम्ही दिलीत का. त्यांचं अज्ञान नाही आहे. ही इज ऑनरेबल पार्लमेंटरी. ते म्हटलेत ना दडदडीत की महाराष्ट्राकडे स्वतःचं काही नाही. मी वारंवार तेच सांगतेय तुम्हाला, महाराष्ट्र इतरांच्या उपकारावरती जपतोय. इथे टाटा बिर्ला आले म्हणून महाराष्ट्र जपतोय, इतरांच्या भाकरी खातोय महाराष्ट्र, असं त्यांचं म्हणणं आहे. एक लक्षात ठेवा, टाटा बिर्ला, बाटा, रिलायन्स, अंबानी ह्या सगळ्या ज्या कंपनीज आहेत ह्या देशाचा आर्थिक कणासुद्धा आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं राजरोस्तपणे त्यांचं उदाहरण आहे की नाही तुमच्या डोळ्यासमोर. तुम्ही बघितलं की नाही डोळ्यांनी. तुम्हाला मान्य आहे काय घडलं केडीआजींच्या एका व्यावसायिक आस्थापनेवर. नारळ माहिती आहे तुम्हाला काय ते. नारळाचा अर्थ कळतंय राज भैयाला, उद्धवांनाला कळतंय. नारळ आम्ही गणपती बाप्पाला वाहतो. नारळ आम्ही अत्यंत हिंदू असेल कोणताही धर्मीय असेल अत्यंत नम्रपणे नतमस्तक होऊन आपल्या आदर्शाला आपण वाहतो. आणि त्या नारळाला तुम्ही हिंसेसाठी वापरला नारळाला. याच्यापेक्षा निषेधार्ह काय असू शकतंय. आणि वरतोंड करून निघालेत जे माणसाच्या आयुष्यामध्ये, ज्या सन्माननीय दुबेजींच्या आयुष्यामध्ये कधी ते हिंदू विरोधी वागले नाहीत, त्यांना तुम्ही टार्गेट करताय. पण महाराष्ट्र विरोधी जी वक्तव्य आहे त्याचा निषेध तुम्ही करत नाहीये का. काय विरोधी वक्तव्य केलं त्यांनी. कोणाला हिंसा करा म्हणले, त्यांनी उदाहरणं दिली. पटक के मारेंगे हिंसेचं समर्थन त्यांनी सुद्धा केलंय. बघा कुणी पटक के कुणाला मारायला सांगितलं का. महाराष्ट्रातला माणूस जर इतर राज्यांमध्ये गेला, तामिळनाडूमध्ये गेला, इतर राज्यांमध्ये या पटक के मारेंगे असं त्यांचं म्हणणं आहे. ते म्हणले का दुबेजी हिंदू मारेंगे. तुम्ही थोडा हिंदूचा विषय लक्षात ठेवा. ते अत्यंत नम्र आहेत, हिंदू मनाची व्यक्ती आहेत. पटक के मारेंगे हे नम्रपणाचं लक्षण आहे. हिंदू ते बघा, तुम्ही शब्दांचा अनर्थ लावतात, शब्दाचा अनर्थ लावतात. अर्थच लावायचा असतो कुठल्याही वक्तव्याचा. काय करायचं काय मग अशा वक्तव्यांचा. तुम्हाला सांगतो, अत्यंत नम्रपणे सांगतो, हिंदू माणूस हा जुलमी नसतो, ते जुलूम करत नसतो. काही लोक राजकारणाखातर जुलमाची भाषा हिंदू कल्चरमध्ये आणत आहेत. गणपती बाप्पाला वाहणाऱ्या म्हणजे हे जे असतात नारळ, त्यांना तुम्ही याच्यासाठी तुम्ही हिंसेसाठी वापरत आहात. ह्या सगळ्या गोष्टी काही अपप्रवृत्त विचाराचे लोक हे करत आहेत. आणि त्यांचं मत हे जे होतं ते कोणालाही पटक मारो, त्याच्या पुढचं आणि मागचं वक्तव्य बघा. त्यांनी मारो म्हणलेलं नाही आहे, तुम्ही अनर्थ लावत आहात. त्यांनी सांगितलं की माहीममध्ये त्यांनी एक उदाहरण, त्यांनी मारो नाही म्हटलं तर पण मारेंगे म्हटलं. तुम्ही या तिकडे यांनी म्हणले का हां बघा आहे की एवढा फरक आहे. आम्ही कायद्याचा माणूस आहे, मी कायद्याच्या फ्रेममध्ये बघतो. तुम्हाला काय वाटतंय ह्याच्याविषयी मला देणं घेणं नसतंय. म्हणजे जर एखाद्या वेगळ्या प्रांतातल्या इसमानं
शिवाजी महाराजांप्रती मला आदर आहे असं म्हटलं, मात्र त्याच शिवाजी महाराजांच्या प्रांतातला माणूस दुसऱ्या कुठल्या राज्यात गेला तर पटक पटक के मारेंगे असं म्हटलं तर त्याचा अन्वयार्थ आम्ही स्वीकारार्ह आहे असं समजायचं का? त्यांचं म्हणणं असं आहे की एकतेने नांदा बाबा, एकतेने नांदा बाबा, कुणीसुद्धा एकमेकांना त्रास देऊ नका, कारण हा देश आहे. जर कोणी तसं जाऊन म्हणजे इथं जसा त्रास व्हायला आहे तिथं परत त्रास होईल. पटक पटक के मारेंगे म्हणजे त्यांनी कोणाला हिंदूंना सांगितलं नाही तुम जाके पटक पटक के मारो, त्यांनी उदाहरण दिलं माहीमचं आणि ते त्या उदाहरणाला तुम्ही अत्यंत ढोबळ काय असते, काही साध्या काळजाची माणसं असतात ती असं नियत एक आणि नीती एक आणि तशा प्रकारची. महाराष्ट्रातली जी मराठी भाषेसाठी आग्रही असणारी माणसं आहेत ती पण अशा साध्या काळजाची आहेत की नाही, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे दुबेंसारख्या साध्या काळजाची. त्यांनी मराठीचा सन्मान सांगितला आहे, दुबेजींनी मराठीचा सन्मान सांगितला आहे. इथे मराठी कंपल्सरी लँग्वेज आहे. मुंबईमध्ये महाराष्ट्रात मराठी कंपल्सरी लँग्वेज आहे, परंतु ते आमच्या गरिबांच्या शाळांमध्ये आहे. जे मोठे आहेत ना स्कॉटिश, बॉम्बे स्कॉटिश ज्यांचे शिकलेत ना त्यांच्या शाळांमध्ये आहे का मराठी लँग्वेज कंपल्सरी? ते बघा. त्याच्यामुळे मराठी ही कंपल्सरी आहे, मराठीचा मानच आहे, मराठीचा सन्मानच आहे. त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान आहे, त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान आहे, पंडित नथुरामजी गोडसेंचा सन्मान आहे. हिंदू राष्ट्र. सदावर्तेजी, ते विषय दुबेंच्या बाबतीतल्या वक्तव्याचा आहे आणि त्यांचं वक्तव्य जे महाराष्ट्राला खटकलेलं आहे ते म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक प्रगतीवर ते बोललेले आहेत. इतकंच नाही तर महाराष्ट्रातल्या माणसांना आम्ही पटक पटक के मारेंगे बोललेले आहेत. इतकंच नाही तर महाराष्ट्राकडे स्वतःचे कोणतेही उद्योगधंदे नाहीत असं ते म्हणालेले आहेत. त्या बाबतीत तुम्ही त्यांच्या ज्ञानात काही भर घातली का? विषय हा आहे. तुम्ही त्यांच्याशी बोललेला आहात, त्यांचं वक्तव्य, ही जी सगळी वक्तव्य आहेत ही तुम्हाला मान्य आहेत का? याचं तुम्ही समर्थन करता की निषेध करता? तुम्हाला साधं एक एक्झाम्पल देतो. कुटुंब मराठी असो, हिंदी असो, गुजराती असो, त्या कुटुंबामध्ये कर्ता असतो. जे इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये कर्ता पुरुष नावाचं हे असते, त्याला HUF म्हणतात, हिंदू अनडिवायडेड फॅमिली, HUF, हिंदू अनडिवायडेड फॅमिली. त्याच्यामध्ये कर्ता असतो. लक्षात ठेवा, तो जो कर्ता जो असतो त्या कुटुंबामधला कर्ता हा सगळ्या आर्थिक बाबी करता. तो जसं तुम्ही एक म्हणजे व्हॉट यू से वर्किंग वुमन म्हणा, तुम्ही म्हणजे कर्तबगार महिला म्हणा, कुटुंबासाठी ऐका, मी उदाहरण देतोय तुम्हाला. तर कसं आहे की महाराष्ट्रासाठी सुद्धा मी कायम मी असं म्हणत आलो की महाराष्ट्रासाठी म्हणण्यापेक्षा मुंबई या आर्थिक राजधानीसाठी देशातल्या सर्वांनी मिळून ह्या आर्थिक महाराष्ट्रातला कर्ता कोण आहे तुम्ही सांगून टाका ना. महाराष्ट्रातला आर्थिक कर्ता कोण आहे सांगून टाका. महाराष्ट्रातला आर्थिक कर्ता देशभरातला कष्टकरी जो घाम गाळतो, जो इथे असणारा आमचा डबेवाला मराठी भाऊ असेल, तो सुद्धा आर्थिक कण्याचा भाग आहे. त्याचबरोबर मराठी जी ही सृष्टी आहे, ज्याला आपण चित्रसृष्टी आहे, ती सुद्धा आहे. हिंदी चित्रसृष्टी आहे. त्याचबरोबर इंडस्ट्रियलिस्ट आहेत. त्याचबरोबर झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशमधला जो आमचा कष्टकरी आहे, वडापाववाला असेल किंवा त्याचबरोबर आमचा टॅक्सीवाला भैया असेल, त्याचबरोबर आमचा म्हणजे स्टेनो महाराष्ट्राला एक आर्थिक कर्ता नाही असं तुमचं म्हणणं आहे? सगळ्यांनी मिळून आर्थिक राजधानी कशाला म्हणतात? विचारते मी. हेच तुम्ही दुबेंना सांगितलं का? तेच विचारते मी. राजधानी आहे. आर्थिक राजधानी कशाला म्हणतात? राजधानी शब्दाचा अर्थ काय? भारताची आर्थिक राजधानी कोणती? तेच तुम्ही दुबेंना विचारलं का? तेच सांगितलं का? हाच प्रश्न तुम्ही दुबेंना विचारलं का की भारताची आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि मुंबई महाराष्ट्रात आहे, हे त्यांना माहिती आहे का? हे तुम्ही विचारलं का? दुबेजींनी सांगितलं ना, टॅक्स पेयर आहेत सगळेजण. देशातले सगळे जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत ते कुठे आहेत मला सांगा? आज बॉम्बेमध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत. त्याच्यामुळे ही आर्थिक राजधानी आहे. आर्थिक राजधानीला तुम्ही ना संकुचित करू नका. हेच तुम्ही सांगितलं का दुबेंना? तोच माझा प्रश्न आहे. त्यांना ना तुम्हाला माध्यमांसमोर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही काय टॅक्स भरत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, बघा, त्यांनी उलट सांगितलंय की सगळेजण टॅक्स भरतात. महाराष्ट्र इतर राज्यातून आलेल्यांच्या उपकारावर जगतोय असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? मी सहमत ह्या गोष्टीत आहे की ही आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा मुंबईमध्ये, मी अगदी सॅग्रिगेट करून स्पेशलाइज पद्धतीनं बोलतो की मुंबईमध्ये इंडस्ट्री जी आहे, इंडस्ट्रीमध्ये देशभरातला, मग गुजरातचा असेल, उत्तर प्रदेशचा असेल,
मध्य भारतातले लोक असतील, म्हणजे याच्यामधले असतील, तेलंगणा असेल, तमिळनाडू असेल, केरळ असेल, सगळीकडल्यांनी मिळून, कर्नाटक असेल, त्यातले त्यात महाराष्ट्रातले इतर नामवंतांनी मिळून सुद्धा मुंबई आणि आर्थिक राजधानी घडवण्यासाठी मोठं योगदान दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की जसं आपल्यासाठी राम जन्मभूमी आहे तसंच आपल्यासाठी म्हणजे पुणे इथले सावित्रीबाई आहे, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, आणि त्यातले त्यात दुबेजींनी लक्षात ठेवा, दुबेजी लक्षात ठेवा, जर त्यांच्या मनामध्ये महाराष्ट्र द्रोह असता तर ते बोलताना किती नम्र होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती. नाही, ते महाराजांप्रती नम्र होते आणि त्यांनी ते असायलाच हवं, जगातल्या कुठल्याही इसमाने ते असायला हवं. पण महाराष्ट्र नाही असायलाच हवं ना त्यांनी, त्याच्यात मोठी बाब नाही आहे. पण महाराष्ट्रासाठी ते नम्र होते का हे मी तुम्हाला विचारते. महाराष्ट्राच्या उत्पन्नाविषयी ते नम्र होते का? महाराष्ट्राने देशाच्या प्रगतीत दिलेल्या योगदानाविषयी ते नम्र होते का? मला असं वाटतंय की ते नम्र महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आहेत आणि त्यांनी साध्या सोप्या शब्दामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये ही आर्थिक राजधानी आहे, ही देशाची आर्थिक नाडी आहे, हे सांगत असताना तुम्ही भाषिक वाद करू नका, तुम्ही हिंदूंना मारू नका, हे सांगण्याचा जास्त प्रयत्न केलेला आहे. त्या उलट जाऊन जे काही टीका करू इच्छितात, म्हणजे तांदळातल्या खड्या एवढे, हा मुद्दा आहे ना, तुम्हाला खरं सांगू का, हमारे उद्धव भैया, राज भैया एवढ्यांपुरताच आहे. महाराष्ट्रातल्या तुम्ही विदर्भातून काही ऐकलं का हो? तुम्ही चॅनलवर एखादी रिॲक्शन आली का विदर्भातली? आता मी ऑन एअर असेल तर विचारा बरं, एखादं मला सांगा विचारून. मराठवाड्यातून आली का काही रिॲक्शन? आली का मराठवाड्यात? नाही, कारण बाकीच्या प्रांतातले लोक तिकडे पोहोचलेले नाहीयेत, ते मुंबईत जास्त पोहोचलेत, त्याच्यामुळे मुंबईतनं रिॲक्शन येणार. मुंबईकर हे बघा, आहे की मुंबईकर म्हणता तुम्ही, मुंबईकर म्हणता तुम्ही, मुंबईत पोहोचले असं म्हटलं, मुंबईकर म्हणालात तुम्ही. तुम्ही चेक करून घ्या, लक्षात घ्या. दिस इज समथिंग मला रेडिक्युलस म्हणायचं नाही. तुमचं मला एक फार कौतुक वाटतं सदावर्तेजी की तुम्ही ॲडव्होकेट आहात, तुमचं बारीक लक्ष असतं प्रत्येकाच्या वक्तव्यांवरती, प्रत्येकाच्या शब्दरचनेवरती. तुमचं इतकं बारीक लक्ष असताना इतक्या मोठ्या वक्तव्याकडे दुबेंच्या तुम्ही लक्ष देत नाही आणि त्याचा अन्वयार्थ असा काढू नका असा आग्रह तुम्ही धरता. दुबेंची इतकी पाठराखण का करतायत सदावर्ते? भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने, माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला असतो आर्टिकल 144 नुसार, ते चॅनल्सलाही लागू आहे, ते सामान्य कष्टकऱ्याला लागू आहे, सरकारांना लागू आहे. आणि त्याच्यातली एक केस श्रेया सहगल, ही केस महाराष्ट्रातून पुण्यातून गेलेली आहे. त्याच्यात स्पष्टपणे सांगितलेलं आहे, जे दुबेजींना वाटतंय त्यांचा त्याग आहे तो राजभैयाला वाटावा तसा नाही. राजभैया आपल्या मताने, संविधान हे सांगते की अशा प्रकारचा त्रागा तुम्ही करू शकता आणि कुठल्याही राज्याचा अपमान करू शकता, त्या राज्यातल्या कष्टकऱ्यांचा अपमान तुम्ही करू शकता, असं सांगायचं आहे त्यांना. कष्टकऱ्यांचा कुणीच अपमान केला नाही. दुबेंनी तो अपमान केला नाही. कष्टकऱ्यांचा कुठं अपमान केला? महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीबद्दल ते बोललेत, यातून महाराष्ट्राचा अपमान होत नाही असं तुम्हाला वाटतंय? राजधानी आहे. नाही, पण ते बोललेत जे काही, त्याच्यातून त्यांचा महाराष्ट्राचा अपमान झाला नाही असं तुम्हाला वाटतंय? की प्रत्येकाचं आपलं मत व्यक्त करताना डिफेमेटरी आहे का? तर डिफेमेटरी नाही आहे. मी तुम्हाला डंके की चोट पे सांगतो. तुम्ही जसं म्हणालात ना, मी मायन्यूट ऑब्झर्वर आहे, मी सोशल ऑडिटर आहे, तर तुम्हाला सांगतो डिफेमेटरी आहे का, म्हणजे म्हणजे आबरू नुकसान होणार आहे का? नाही. व्यक्तिद्वेषी आहे का? नाही. पटक के मारेंगे हे व्यक्तिद्वेषी नाही. मारेंगे म्हणलं नाही. परत तुम्ही शब्द का बदलता? लक्षात ठेवा, त्यांनी कोणाला सांगितलं का तुमच्या या टोळक्याने जाऊन मारा, जसं राज ठाकरेंनी सांगितलं? अरे ऑफेन्सिव्ह किती असावं, कुणी कुणाला बोट दाखवावं? काय बोलत होता तो? काय कोणत्या मनसेचा की शिवसेनेचा कोणता कार्यकर्ता? अरे ते टीव्हीवर चाललाय ते, आप हमारी रोटी खाते हैं. नहीं, आप हमारी रोटी खाते हैं हे अब्रून नुकसान करण्याजोगं नाहीये. महाराष्ट्रात का चावल खाता हूँ मैं, तो तेलंगाना का चावल खाता हूँ. तेलंगाना का चावल तो एकदम बढ़िया होता है. तो अपन आज भी अपन इडली वड़ा खाते अन्ना के हाथ का? नहीं खाते. तुम इडली नहीं खाते. महाराष्ट्र इतरांवर जगतोय, इतर राज्यांवर जगतोय. नहीं जी, आप नहीं समझ रहे. आप कहने का मतलब जगतो बोले तो क्या? अरे डोबल भाषा होती है जी, आप थोड़ा समझो ना.
अन्ना कहा इडली, अपन माटुंगा में जाके नहीं खाते। हाँ, अपन जाके सायन में नहीं खाते जी डोसा, खाते जी। तुमको बोलता हूँ अंबानी फैमिली के लोग भी जाके खाते जी अन्ना के पास डोसा। तो इसका मतलब ये है, अन्ना कहा अगर से हम डोसा खाए कर्नाटक का और वो बोले कि अरे हम तो अन्ना का डोसा खाते, तो उसमें गलत क्यों सब पकडणं? महाराष्ट्रात कुठल्या इंडस्ट्रीज नाही आहेत, त्याचं उत्तर दिलं तुम्ही? महाराष्ट्रामध्ये ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या हिंदुस्थानच्याच आहेत आणि ज्या उत्तर भारतामध्ये इंडस्ट्रीज आहेत जे काय आहेत ते सुद्धा हिंदुस्थानच्याच आहेत. म्हणून मी काय सांगायलो, प्रत्येकाने आपलं मत ठरवताना कोणी राजकारणाचा हेतू ठेवून मत ठरवतंय. म्हणजे तुम्ही हे सांगितलं का त्यांना की इथे चित्रपटसृष्टी जन्माला आली आहे महाराष्ट्रामध्ये, ज्याच्यावर मोठं सगळं बॉलिवूड उभं राहिलेलं आहे, दादासाहेब फाळके इथले आहेत, हे म्हणजे तुम्ही ज्ञानवाटप करतच असतात, तो कार्यक्रम तुमचा चालू असतो, तुम्ही हे ज्ञानवाटप का केलं नाहीत? तुमची इच्छा जर असेल तर मी त्यांचं आहे ना एक व्याख्यान ठेवतो. हां, माननीय पार्लमेंट्रियन, कारण पार्लमेंट्रियन सन्मानानंच बोलावं लागतंय, नाहीतर तुम्हाला सांगतो ते ब्रीच ऑफ रूल होईल. त्याच्यामुळे सन्माननीय दुबेजी इनको मैं देखो, गलियारियों के चुनाव हैं तो बहुत सारे लोग हैं ना, मैं ऐसा कहूँगा कि अपने पॉलिटिकली पटक के ले रहे हैं, पटक के पॉलिटिकली ले रहे हैं. तो इनकी जो एक नरेटिव बनाने का कोशिश है, त्या नरेटिवला शांत करण्यासाठी मैं तो दुबे जी को जो है अपनी पूरी बात विस्तार से रखने के लिए मैं कहूँगा कि दुबे जी बम्बई जब आएंगे, मुंबईत येतील, कारण हर किसी का हक है, ते येतील. उस समय जरूर हम विनती करेंगे कि दुबे जी आप अपनी बात विस्तार से रखो. आमंत्रण देताय मुंबईत त्यांना? का नाही देणार, कारण तुम्ही मला एक सांगा, मी फोनवर जर बोललो, मी त्यांचं मत जाणून घेतलं, जर मुंबईमध्ये ते कधी कार्यक्रमानिमित्त येणार असतील किंवा मला जर वाटलं एखादा कार्यक्रम घ्यावा, त्याच्यामध्ये मला वाटलं की ते योग्य आहेत, तर त्यांना बोलू. आता तुम्ही म्हणाल की नाही राज भाई आपको बुलाएंगे तो ही तुम वो क्या मराठी को कृपा अभिलाषी है, तो ऐसा नहीं है. हर किसी को अपना मत रखने का भारत के संविधान में अधिकार है. वायलेंस की बात जो राज ठाकरे ने किया वो गलत है. राज ठाकरे के कार्यकर्ता जिस तरह से महिलाओं से बहनों से पेश आ रहे हैं, आमतौर पे जो दिख रहा है, ये मेरे को लगता है बहुत ज़्यादा गंभीर है. बहन बेटियों को जिस तरह से गंदी गालियां पुलिसों के सामने बक रहा था वो लौंडा, उस लौंडे को समझ में आना चाहिए था. अब तक राज ठाकरे या उसकी पार्टीने आत्तापर्यंत त्या राज ठाकरेच्या पक्षानं जे स्वतःला काहीतरी वेगळा आहे आविर्भावात जगतात, त्यांचं कोणतंही रिॲक्शन आलेलं नाही. मला असं वाटतं सगळ्यात गंभीर जर काही असेल तर त्या महिलेचा केलेला सार्वजनिक अपमान आहे आणि ह्याच्यासाठी राजकीय पक्ष म्हणून कारवाई करणार आहे का राज ठाकरे, की मनसे त्या घटनेबद्दल माफी मागणार आहे? शेवटचा प्रश्न विचारते. मनसेने जी काही आक्रमक भूमिका घेतली त्यानंतर झालेला त्या ठिकाणच्या रहिवाशांचा, नागरिकांचा, महिलांचा अपमान, एका महिलेचा अपमान जितका जिव्हारी लागतोय, तितका महाराष्ट्राचा दुबेंच्या वक्तव्यातून झालेला अपमान तुमच्या जिव्हारी लागला का? दुबेंना त्या बाबतीत तुम्ही काही समजावून सांगितलं का, की या सगळ्या वक्तव्याकडे केवळ एक ढोबळ भाषा म्हणून तुमच्या शब्दात आपण सोडून द्यावं, त्याचे भलते सलते खूप मोठे अन्वयार्थ काढू नये, असं तुमचं म्हणणं आहे? शेवटचा प्रश्न. मला असं वाटतं की त्यांनी काही ऑफेन्सिव्ह बोललेले नाहीत. श्रेया सैगल विरुद्ध सरकार या सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जर आपण आदेश पाहिला तर मला असं वाटतं की ते मत व्यक्त केलं आणि जिथे ऑफेन्सिव्ह नाही आहे, जिथे अँटी नॅशनल नाही आहे, जिथे अँटी सोशल नाही आहे, कारण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अत्यंत नम्रपणे विनम्र अभिवादन केल्यासारखं भाष्य केलेलं आहे. फक्त त्यांनी उदाहरणाखातर ढोबळ भाषेत बोललेले आहेत. त्यामुळं आता गरमी होणार, आग लागलेली असणार आणि ती आग ह्याच्यासाठी लागलेली असणार, राजनीती करने के लिए जगा मिळाली आणि कुठेतरी आपल्याला तपास म्हणजे असं बोलून म्हणजे वातावरण गडूळ करण्यासाठी किंवा आणखीन ढोबळ भाषेत सांगायचं म्हणलं तर हे काय जे लोक आहेत ना, तुम्ही जिवारी लागलं म्हणता ना महिलांच्या बाबतीत, तर आम्ही नेहमी सर आंखों पे रहेंगी महिलाओं की इज्जत, परंतु हे एक बोट दुसऱ्याकडे दाखवतात तेव्हा 4 बोटं यांच्याकडे असतात. त्यामुळं मला असं वाटतं की दुबेजीनं व्यक्त केलेलं मत हे त्र्यागा आहे, देशहिताच्यासाठी आहे आणि त्यांनी सर्वसाधारणपणे मांडलेलं आपलं मत आहे.
नक्की खूप खूप धन्यवाद या सविस्तर बातचीतीसाठी आणि सविस्तर तुमचं मत मांडलं त्यासाठी. एकंदरीतच महाराष्ट्रात सध्या भाषिक वाद पुन्हा एकदा डोकं वर काढतोच आहे. मात्र त्या दरम्यानच राजकीय नेते वेगवेगळी राजकीय वक्तव्य करून आपली पोळी भाजून घेतात यात शंका नाही आहे. आणि तसंच एक वक्तव्य आलेलं आहे खासदार दुबे यांचं आणि त्या वक्तव्याला आपण ढोबळ भाषा म्हणून त्याचे फार अन्वयार्थ काढू नयेत असं म्हणणं आहे गुणरत्न सदावर्ते यांचं. मात्र एकंदरीतच कोणते अर्थ नेमके काढले पाहिजेत आणि ढोबळ भाषा म्हणजे नेमकी काय याची व्याख्या पुन्हा एकदा कधीतरी गुणरत्न सदावर्ते करतील अशी अपेक्षा आहे. कॅमेरामन नरेश तुम्हारी बातचीत से कॅमेरामन नरेश मनुष्य पाठक झी 24 तास मुंबई.